कर तू कर, असं समज प्रणीतची बोलते. यशला जायचं होतं. दिस इज माय फर्स्ट युट्यूब व्हिडिओ आणि तुम्हाला नाही माहिती मी कोडे, पण ते सांगायच्या आधी मला तुम्हाला दाखवायचं की आम्ही आता काय करणार आहे. ह्या दोन लोकांनी हे पॉसिबल करवलंय टू अ ह्यूज एक्सटेंट. तू काय करवलंयस ते नंतर आम्ही सांगू. तिला एक्सटेंड केले फक्त त्याच्यासाठी की आता ब्लॉग चालू कर. सगळ्या स्टोरीज आणि सगळं तुम्हाला लवकरच कळणार आहे, बट बिफोर दॅट जे करायला आलं ते पटकन करूयात. इतकी खुश आहे मी, इतकी की आय डोंट नो, मला एक्सप्रेस पण नाही करता येत, पण मनात ना मन में लड्डू फुट रहे लेजिट. सर का मिलने गए मुझे? मी नाही ऐकलं. सरांना बोलवतेस का? धन्यवाद. ऑफिसला आली आहे आणि कॅल्क्युलेशन झाले, पण प्रणीत खूप कामात आहे. काम इज जस्ट कॉन्स्टंट 24/7. घरी पण ऑफिस पण त्याच्यामुळेच तर सगळं आहे. बट बघा शिजलाय बहुतेक असं वाटतंय. काय होती आपल्याकडे आधी? 5 years. काय होती? मोठी गाडी होती आपल्याकडे. T-series. इंटरव्ह्यू विचारतेस फर्स्ट व्लॉग शूट तू कसं काय? हॉरिझॉन्टल पकडला विसरलो. माझ्यासाठी शूट करते. हा ऍडवाइस आहे यश आता माझ्यासाठी. सगळं होईपर्यंत मला मी अशीच असणार आहे. मी साईन करायचे आहेत. किती साईन? ओ एक आखा झटका. बापरे, कुछ पाने के लिए कुछ करना पडेगा. हाँ. माझं साठवलंय. काय तन्वी, खुश आहेस का तू? कोणामुळे? आज माझा हा दिवस तन्वीमुळे? मग काय? अरे इट्स गुड नो. It's because of Tanvi's marriage. अरे बेस्ट. But she was not that happy today. नाही असं नाहीये, मला एक्सप्रेस नाही करता येत. After listening to 3 series, she was like jumping. But I think now she is got mature. Yeah, सरांचं काय? ओके दॅट्स इट. क्वेश्चनही नाही जमत. आणि माझ्याशी नको तू पिकल बॉल खेळू, अख्ख्या गावाशी खेळ. मॅम नाही दिसत तुला, तिला माहिती ती हरणार आहे म्हणून. जाऊ दे. पहिल्यांदा ही व्लॉग करते Done? एकदम प्रो. खरंच वाईट आहे. विचार बादशाह ओके. हे ओके डन झालं साईन. चेकवरती साईन नाही, नवीन बी इकडे येत आहेत ना. टार्गेट कंप्लीट. टार्गेट कंप्लीट. तुम्हाला अजूनही कळलं असेल तर गुड, तुम्हाला पुढे येऊन बघायला लागेल. प्रोटीन आहे, प्रोटीन. प्रणीत प्रोटीन काय पितोयस? एक मिनिट, फिटनेस टॉक्स मध्ये कोण आहे न्यूट्रिशनिस्ट? हा इथे अख्खा ओनर प्रोटीन पितोय तो. प्रोटीन दाखव दाखव. काय पितोय तू? चहा पितोय? साखरेचा चहा. मागे चहा पितोय. आता तुला क्रिएटिव्ह दिलं रे मी. अरे ती बोलली पकड, ती ब्लॉक करते म्हणून विचार दिला. काय तू बघितलं शिवानी? लेडी होशील बघून तो बॉक्स उघडलास ना की डोळे चमक. अतिशयोक्ती करू का तो? ई नकोच मला. बघू काय बघू द्या. काचेतून दिसते. अरे यावेळेस तर आहे छान. आलो आणि त्याला म्हणलं हे का तुझ्यासाठी, आणि त्यांनी उघडलं काहीच नव्हतं आता. या येडीने काढून ठेवलं होतं त्याच्यात. सेफ्टीमध्ये काही राहत नाही. मध्ये काय राहत दाखव नाही. ना. वा क्रिएटिन एवढं. बापरे, ट्रेनर कडनं हेच मिळू शकतं. स्वीट ब्रो, एक नंबर. थँक्यू यार. ऑल फ्लेवर्स. खुश झाला. नाईस. खरंच झालेलं आहे. ओके बाय गाईज, सी यू. बॅक टू होम. घरी मॉमी ड्युटीज. अरे पण टेस्ट ड्राईव्ह घेतली तर तो उतरायला तयार नव्हता. एक तो खूप खुश होणार आहे. 10 days टू गो. आणि परत चालले तास मुंबईला आणि त्यांनी जाऊ नये असं अजूनही वाटतंय. ते आलेत. कधी आले? एक दिवस करून 2 दिवस वाढले. हो ना. तुम्ही संडेला आलात ना? आज वेडनेसडे. येस. एवढे दिवस झाले अजूनही असं वाटतं की त्यांनी जाऊ नये. काम करना पडता है. या पण ते परत येणार आहेत लवकर 9th of May. ओके रिलॅक्स. सॅड आहेस तू? यश काका चाललाय, शिवानी मावशी झाले. सॅड आहे. ओ अले बापले, अले बापले. जाऊ आम्ही मग. ती साईड आहे. मग आम्ही जातो. जाऊ दे. फायनली चाललेत परत यायला लवकरच. इन अ फ्यू लवकर, डेज. खूपच लवकर. काहीतरी स्पेशल साठी.
तर ऑल ऑफ अस आर एक्सायटेड बट ऑल्सो आय एम अ लिटल सॅड की ते चाललं. एवढं गोंगाट होता, सतत बडबड बडबड होता. शांतता होणार आहे आता घरात आमच्याही आणि त्यांनाही जाऊन वाटणार आहे मुंबईला. बट येतील ते परत लवकरच आणि तो दिवस पण व्लॉग होईल आणि कळेल असं मला माझ्या न्यू यूट्यूब चॅनलवर. फर्स्ट ब्लॉग. येस. मन नाही करते बॅग ठेवायचं पण ठेवायचं. कसं बघू कसं रडतं. अति जड झालं. येस. टाटा. आम्ही आत्ताच सिमरनला टाकलंय. तिने मला विचारलं हाऊज अ डे गोइंग. तिला टाकलं व्हेरी सॅड. इट वॉज गुड अंटिल ना बट वी जस्ट लेफ्ट प्रणित आणि आता आपण टेक हिम टू स्विमिंग. तर चला. आलोय परत घरी. ही जी काही गरमी आहे पुण्यात खूप गरम होत आहे. बट एनिवे उद्या एक ब्रँडचा रील लाईव्ह चाललाय. ठेवला डब्बा. ब्रँडचा रील लाईव्ह चालला, त्याचा एडिट करायचा आहे फायनल. आणि चला एडिटिंग करूया पटपट झटपट पटापट. लक्ष्मीची घरकी अंदर. कसं वाटतंय तुला आज? पहिले तर तुझ्या चष्माचं सांग लोकांना, नाही तर त्यांना वाटेल हे काय तू घरात चष्मा घातलाय. These are Noctix glasses. नॉक्टिक्स glasses. घरात घालायचे असतात. हे घरातच घालायचे असतात ओ ओके. मोस्टली. झोप यायला. कॉर्टिझॉल इज स्ट्रेस हॉर्मोन. सो तुमचा जर का स्क्रीन टाईम जर का तुमचा जास्त असेल, तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे स्क्रीन्स बघायला लागतात, जसं की लॅपटॉप, फोन. मग त्याच्यातून ब्लू रेज येतात, मग त्याच्यातून कॉर्टिझॉल लेवल्स अप राहतात आणि मेलेटोनिन डिले होतो रिलीज होतो, विच इज स्लीप हॉर्मोन. सो या ट्राईंग समथिंग न्यू. किती रुपयाचा आणि हा चष्मा? 2000 रुपयाचा असेल मॅक्स. नाईस. फक्त 2000 रुपये. तुम्ही पण घेऊ शकता. नंतरची पहिलं काही आम्ही घेतलं असेल ऑफकोर्स आफ्टर माय डुकाटी वॉज माय 3 सिरीज ग्रँड लिमोझिन BMW. आणि तिला आम्हाला काही कारणास्तव बाय म्हणायला लागलो 1 महिन्यापूर्वी. हो पण मग आज तुला कसं वाटतंय? आज मला खूप छान वाटतंय. मला असं वाटतंय की मे बी मी हा डिसिजन घ्यायला अजून लेट केला असता. बट काही गोष्टी नवीन आयुष्यात येण्यासाठी काही गोष्टींना जाणं खूप गरजेचं असतं. व्हिडिओमध्ये ब्रेक आला कारण आमचा मुलगा इथं झोपला. त्याला मी कॅमेरावर बघत असते आणि तो अचानक हल्ला आणि मला लेट नोटिफिकेशन आलं आणि तो ऑलमोस्ट पडणार होता. सो मला पळत जावं लागलं. बट कमिंग बॅक टू द टॉपिक. हां मग आता काय 10 दिवसांनी काय होणार आहे? सरांचा बर्थडे पण आहे एका महिन्यात. आज 29 आहे. 29 मेला बर्थडे पण आहे. येस. येणार आहे का? मग ड्रीम कार आहे का तुझी? या अनदर ड्रीम कार. आर यू हॅपी with all that signing and doing everything and just now 10 days of waiting? हा माझा पहिला ब्लॉग असणार आणि मग इंट्रोडक्शन ब्लॉग येणार आहे. सो आय एम सुपर एक्सायटेड. आय विल सी यू ऑन यूट्यूब. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा असेल आय थिंक 11th of May. आय विल सी यू. दॅट्स इट फॉर टुडे. 9th of May ची रात्र आहे. यश आणि शिवानी ॲज वी सेड इन द अर्लियर ब्लॉग आलेले. खूप जवळची सखी मैत्रीण मिताली इज ऑल्सो हिअर. समजलं प्रणितला काहीच माहिती सुचतच नाही त्याला. असं उद्याचा दिवस कधी येईल आणि हे आम्ही दुसऱ्यांदा करतोय पण तरीही ह्यावेळेसचे इमोशन्स वेगळेच आहेत. आय डोंट नो इट्स हिटिंग डिफरंटली बट येस एक्सायटेड. 10th of May टुमॉरो. ब्लॉग 11 तारखेला येतोय तर लेट्स गो. मी झोपणार नाही रात्री. ओके बाय. तू मम्माला म्हणालास काय हॅपी मदर्स डे? गाडी यायच्या आधी सगळ्यात ह्यांचा चीट आहे. 2 महिन्यांनी चीट बिल करतायत. 1 मिनिट. अंडर सुपरविजन अंडर हे सगळं बाबा आम्ही आमचं जाऊन नाही करत आहे. हा माणूस यशनी आम्हाला हे केलं चीट करूया म्हणून आम्ही त्यांना इकडे घेऊन आलो. बट नाही आम्ही चीट नाही ट्रीट करायला आलो स्वतःला बिफोर द कार कम्स. तर मी तर आलेलीच आहे. काल तुम्ही बघितलं 4-5 hours to go for us. BMWची ओनर रेडी होते. एक्साइटेड अँड हाऊ रेडी आहे आपली BMWची ओनर. एकच ओनर रेडी आहे. दुसरा ओनर दुसरा ट्रेनर आ गया है. काहीतरी केऑस चाललाय. तुला काय बोलायचं? ही आर्यवीरला केळं भरवते, ही च्विंगम खाते, ही पाणी पितीये. आय एम जस्ट एक्झिस्टिंग. नवरा बायकोची भांडणं. हे असंच घेऊन जायचंय का? आर्यवीरची जॉर्नी. बिचाऱ्या आईला काय बघावं लागतंय, नवऱ्याला पण आणि बाळाला पण. रेडी झालेले आहेत सगळे. रेडी टू गो. गणपती बाप्पा म्हणणार.
कसं वाटतं तुम्हाला काय बोललीस तू मनात पोचले काय भावना हा म्हणजे खूप कन्व्हिनियंट वे आहे काही बोलायचं नाही शब्दच नाहीत मला नाही म्हटलं असं की दुसऱ्यांदा घेतो BMW पण ह्यावेळेस वेगळे इमोशन आम्ही विश करतो की इथे असलेले आणि तुम्ही सगळेजण तुमचे पण फॉलोअर्स सगळ्यांना हा असा क्षण मिळावा प्रत्येकाच्या आयुष्यात यावा आय थिंक पहिली BMW जी आम्ही घेतली होती 3 सिरीज प्रणितने मॅनिफेस्ट केली होती आणि ही BMW मी मॅनिफेस्ट केली होती. आपण बॅकग्राऊंड मध्ये लावूया. तिच्या पुढे माझं मॅनिफेस्टेशन संपलं होतं मला नसतं जमलं तर म्हणून आय थिंक इमोशन्स खूपच आहे म्हणून लग्न करा ती लग्नानंतरच घेतली म्हणजे त्याचं 3 नंतर संपलं ना मॅनिफेस्टेशन 5 पर्यंत तू नाही यू नीड टू ॲम्प्लिफाय द मॅनिफेस्टेशन आणि आर्यवीर पण आला ऑब्विसली येणार त्या विचारांमध्ये काहीतरी आणि त्यामुळे इमोशन्स वेगळे आहेत यश आणि शिवानीच्या सगळ्या फॉलोअर्सना पण माहिती आहे सबस्क्रायबर्सना माहिती आहे की यश आणि शिवानी सुद्धा X5चं बरेच मॅनिफेस्टेशन करतायत तर आत्ताच्या आत्ता लगेच कमेंट्समध्ये पटापट त्यांनाही सांगा घ्यायला मॅनिफेस्टेशन 2026 या वर्षी गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे 2026 सो गाईज हे यश आणि शिवानीने इतकं थॉटफुल गिफ्ट आम्हाला दिलं आम्हाला याची चड्डी जरा थॉटफुल नाही बरोबर आहे सो हे स्वरोस्की आणि BMWचं कोलॅबरेशन आहे Yes. सो दिस इज अ स्वरोस्की की फॉर ऑफकोर्स मीरा आणि Nice. मध्ये एक अश्रू तर पाहिजे ब्रो आता माझी की कुठे आहे मला माहित नाही हे आपण काय करायला आलो इकडे काय करायला आलो आपण गाईस काय सगळ्यांना सांगतो आम्ही फिटनेस टॉक्स वतीने आता हा कॅमेरा बंद करते आणि मी पण खाते अरे रिपोर्टर एक नंबर सॉरी येते तुला आवडली का काय आहे आपल्या गाडीचं नाव काय आहे X5 हातच नाही लावणार तिला माहिती आहे तर मी नाही करत केक खाऊया ना आपण काय माहिती काय BMW असं काढलं जातं तू तन्वीच्या गाडीत आहे कारण ते काकू बाय बाय तिथल्या पिशव्या सगळ्या इथे नाही बसून शूट बंद कर गाडी घेतली दगडूशेठचं सुंदर दर्शन झालेलं आहे गाडीला ब्लेसिंग मिळालेत आम्हाला ब्लेसिंग मिळालेत आणि चेहऱ्याची चमक बघून कळत असेल किती खुश आहोत आम्ही आय डोंट नो व्हॉट मोर डू वी हॅव टू से
सगळंच बोलला मी तर काही नाही बोलणार, मी बघणार आहे. आणि मला म्हणायचं तुम्ही आता हे सगळं बघत असाल तर आणि तुम्हाला वाटत असेल मे बी की काय ह्याच्या म्हणजे काय ह्याची स्टोरी, हे खूप पहिला ब्लॉग असेल, खूप रॅन्डम असेल असं तुम्हाला वाटत असेल तर पुढचे ब्लॉग्स नक्की बघा. आय एम गोइंग टू टॉक अबाउट आवर स्टोरी. दिस इज नॉट अ सक्सेस टू सक्सेस स्टोरी, इट इज अ 0 टू सक्सेस स्टोरी आणि बिल्ड एव्हरीथिंग फ्रॉम स्क्रॅच अँड हिअर टुडे. तर दॅट इज वाय इट मीन्स ऑल द मोर टू अस राईट नाव. तर सगळे पुढचे व्लॉग्स पण बघा टू नो की नक्की कुठून कुठे आणि हे कसं सगळं अचीव केलं आणि झालं. अँड आय थिंक दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.